पवार भाजप सोबत आले, सत्तेचा भाग झाले, पण अजून त्यांनी भाजपशी कितपत जुळवून घेतलंय हा प्रश्नच आहे. देवेंद्र फडणवीसांनी दादांना अजून वेळ लागेल असं म्हटलं. असं म्हणून दादा आणि हिंदुत्व यातला दुरावा त्यांनी अधोरेखित केला. पण या निमित्तानं बटेंगे कटेंगेवरून फूट पडलेली महायुती देखील दिसली. बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. अजित पवार भाजपात आले, सत्तेचा भाग झाले. दादांना सोबत घेतल्यानं भाजपचीही अडचण झाली. अनेक मुद्द्यांवर भाजप वेगळी दिसली, तर कधी अजितदादा वेगळे दिसले. आता ऐन निवडणुकीत बटेंगे कटेंगेच्या मुद्द्यावरून सुद्धा तेच झालं आणि दादांच्या या दुराव्याचं कारण फडणवीसांनी सांगून टाकलं. जहां तक अजीत दादा का सवाल है, मुझे लगता है कि दशकों अजीत दादा ऐसे विचारों में रहे हैं कि जिन विचारों में सेक्युलरिज्म नाम का एक इस प्रकार का विचार है जो मैं ऐसा मानता हूं कि हिंदू विरोधी है. सेक्युलरिज्म, देयर इज नो रियल सेक्युलरिज्म अमंगस्ट दोज हु कॉल देमसेल्व्स सेक्युलरिस्ट. हिंदुत्व का विरोध करना है सेक्युलरिज्म उनके लिए, ऐसे लोगों के साथ रहे. इसलिए जनता का मिजाज और नेशनलिस्ट मिजाज ये समझने में थोड़ा समय उनको लगेगा. आता फडणवीसांच्या या विधानाला पार्श्वभूमी आहे ती बटेंगे कटेंगेवरून महायुतीतून आलेल्या प्रतिक्रियांची, ज्यात दादाही आहेत आणि भाजपचे नेते सुद्धा. जिस एकजुटता का प्रदर्शन करके हिंदवी साम्राज्य की स्थापना किए थे, उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं, बंटिए मत, क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे. महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देखिए ये कोई अधिकृत बयान बीजेपी से किसी का नहीं है. ये शायद बाहर से कोई बयान, झूठे बयान करवा रहा है. बीजेपी ने अपने आप को इससे डिस्टेंस किया है. भाजपा के कोई नेता ने ऐसा बयान नहीं किया. या वादाच्या पार्श्वभूमीवरच दोन वेगवेगळ्या मुलाखतीत बटेंगे कटेंगेवरून प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारले गेले. तेव्हा जी उत्तर आली त्यांनी विचारधारेतला हा दुरावा अधोरेखित केला. पहली बात तो ये है कि शायद ये लोग या तो जनता का सेंटिमेंट नहीं समझ पाए या फिर इस बात का वो मतलब नहीं समझ पाए, या बोलते हुए वो शायद कुछ और कहना चाहते हैं और उसका अर्थ अलग गया. इन तीनों में से कोई हो सकता है. बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है, उसको हमने सबने विरोध किया है. मैंने अकेले ने नहीं, मेरे पार्टियों ने तो किया ही किया. बीजेपी के, मुझे किसी ने बताया, पंकजा मुंडे ने भी विरोध किया. एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे, तुरंत हमने बताया कि ये कि उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा. हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है. देवेंद्र जी का क्या आंसर है मुझे मालूम नहीं. मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं. तर अजित पवार ज्या पंकजा मुंडेंचा हवाला देत आहेत त्या पंकजा मुंडेंनी आपली बाजू एकदम स्पष्ट करून टाकली आहे. 25 सभा मतदारसंघात वेगवेगळ्या माझ्या झाल्या. मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा, आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही. कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही. आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार. एकीकडे दादा आणि भाजप यांच्यामध्ये हे वैचारिक द्वंद्व समोर असताना दुसरीकडे मोदींच्या शिवाजी पार्कातल्या सभेकडे दादांच्या राष्ट्रवादीने पाठ फिरवली. त्यांच्या या कृतीवरून सुद्धा राजकारणात उलटसुलट चर्चा रंगताय. महायुती दादांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरी तर जाते, पण विसंवाद पाहता निकालानंतर सुद्धा एक है तो सेफ है ही फिलिंग महायुतीमध्ये कायम राहते का ते सुद्धा पाहावं लागेल. गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.